क्रूर मारलंय कुत्र्यासारखं त्यांनी, जनावराला सुद्धा मारत नाही एवढं मारलंय साहेब. त्याचे फोटो राज्यभर व्हायरल झालेत. उद्यापासून महाराष्ट्र त्या ठिकाणी वेटीस धरला जाणार आहे. धरला त्याला तर शांतता येईल, त्याला उचला. त्याला उचलायला आमचे पथक गेले, जनावरासारखं मारलंय त्यांनी. त्याच्यावरती आम्ही कडक कारवाई करणार आहे. बाकी त्याला सोडू नका, त्याला सोडू. मला सांगा तुम्हाला आमची काय लागत असं आम्ही करू, पण त्याला उचलून येतात आधी. 100% उचलणार आम्ही. काही लगेच उचला, लगेच आम्ही पीएमचं हे करतो. तुम्ही लगेच उचला. त्या 302 सगळे लावून टाका, अॅट्रॉसिटी वगैरे सगळं. आमचं एक पथक आम्ही रवाना केलं. एक अधिकारी त्यांची तक्रार ते घ्यायला सुरुवात करा ना पटकन. किती वेळ लागणार आहे या फारला? आता पीएम म्हणून केल्याशिवाय पीएम साहेब त्याला जनावरासारखं मारलं. हो साहेब तुम्ही पीएम फोटो आहेत का रे बाबा? जनावरासारखं मारलंय. तुम्हाला पीएम रिपोर्ट मधून काय पाहिजे साहेब? काट्यानी लाट्यानी कुत्र्यासारखं मारलंय. तुम्हाला वाटतंय का तो ऍक्सिडेंट आहे? तक्रार घेऊन टाकू. लगेच घ्या तक्रार. हे बस तक्रारीला घेऊन टाका. असं नाही चालणार. हा पीएम मध्ये जर काही त्याचं सुसाईड केलं, त्यांनी फाशी घेतली, आम्ही मान्य केलं असतं. आज 20-25 वर्ष झालं आम्ही लढतोय. हे काय तुम्हाला आणखी काय पुरावा पाहिजे? अहो हे दांडा, हे दांडा, हे दांड्यानी मारलं. हे बा हे दांडे, हे पाय बाय नडग्या. याला काय म्हणजे काय मान? पीएम मधून तुम्हाला कोणता पुरावा पाहिजे? आम्ही गुन्हा दाखल करणार आहे. याच्या उघड दिसतंय की मारून टाकलं तरी पीएमची वाट कशाला बघताय? मग गुन्हा दाखल करणार आहे आम्ही. काही प्रॉब्लेम त्याला आणला तुम्ही ना आतापर्यंत. आणा त्याला लगेच. त्याला आम्ही फरार झाल्यावर आपण उचलणार आहेत का त्याला? फरार झाल्यावर उचलणार आहेत का? मला सांगा, फरार होऊ द्यायचंय का त्याला? तुम्ही काय करा, त्याची आतापर्यंत एफआयआर घ्या पटकन, लगेच घ्या. विलंब लावू नका. त्याला कुठल्याही पद्धतीने राजकीय काही पण त्या दबावाला बळी पडू नका. मी आहे इथं, गरीब माणूस आहे हो, दलित समाजाचा. आम्हाला तुमच्या रोजीरोटीसाठी आपल्याला हे करा. आम्हाला तुमच्या सहकार्याची गरज आहे. आम्ही जे काही दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करणार. आम्ही तुम्हाला जे कायदेशीर बसतंय त्याच्यातच बोलतोय की त्याच्यावर आतापर्यंत तुम्ही त्याला उचललं पाहिजे होतं, तू उचलला नाही. आम्ही आमचं पथक पाठवलं ते त्याला शोधतो. आढावा घ्या, त्याचा आढावा घ्या. घरचे लोक उचला, कोण कोण इन्व्हॉल्व त्याच्यात. तुम्हाला सगळे नाव माहिती आहेत ना? असं नाही साहेब. ऍक्टिव्हिस्ट त्या सकाळपासून खून झाल्यानंतर फिर्याद घ्यायला उशीर कशाला पाहिजे? त्याच्या अंगावर अशी इंचभर जागा शिल्लक नाही. फिर्याद घ्यायला जर इंचभर जागा शिल्लक असेल कशाची हे करायची? चौकशीमध्ये काय होईल ते होईल. आता फिर्यादी साहेब घ्या, बायको आहे त्याची. मी स्वतः तुम्हाला कर्मचारी पण काय म्हणले की खर्चटले त्याला. मारून मारून हात केले तर कुठं खर्चटले? नाही खर्चटले खर्चटले असं म्हणण्याचं आम्ही सहकार्य करतोय सगळ्यांना विचार. पीएम करा, आम्ही कारवाई करू. तुम्ही पीएम कारवाई करू. त्यांचा हा शब्द आहे. आणि इथं जनता करू नका. थांबा, ते फिर्याद घ्या. सकाळचं काही काढू नका. आता फिर्याद द्यायचा कोणता नियम आहे? फिर्याद घ्या. पुन्हा तुम्हाला चौकशीला वेळ आहे ना, पण फिर्याद घ्या ना. इथं उद्रेक व्हायला लागला राज्यभर. कर्मचारी हाकून द्यायला नातेवाईकाला 300 किलोमीटरवर येऊस तर जर आरोपी धरत नाही तुम्ही. बसा तुम्ही, बसा ताई. बसायचं पीओ साहेब फोन आहे, घ्या त्याला तक्रार. ताईला बोलवा, घ्या त्याला तक्रार. माहिती नाही सांगायचं इकडे. कोण आहे? सकाळी गेलं जाऊन किती गर्दी होती तुम्हाला विचार सुद्धा नाही. कशाला झाले नसते? अजून जर थांबलं तर सकाळी किती येतात विचार पण नाही करणार. कोण असेल बाहेर त्यांना मी सांगा, निघून जा म्हणाव. इथं कुटुंबाला एकटं सोडायचं बसलेलो आहे मी. काय झालं तो गोळ्या झाडा म्हणाव. अरे माणूस कुत्र्यासारखा जनावरासारखा मारलाय. काळा निळा केला केसापासून त्याच्या टाचापर्यंत. तर बाकीचे थांबत हो ना, आपण करू काय
द्या त्याची फिर्याद घ्या. ए ताई ते बसवा ताईला. बाकीचे थोडे चला बाहेर नको सगळे. बाकी. चला रे बाहेर. सहकार्य करा त्यांना बाहेर. चला बाहेर बाहेर चला बाकीचे. कोण येणार आहे यासाठी? बाकीचे गावात बोलवा. चला बाकीचे कॅमेरे बंद करा आणि चला नाही नाही कॅमेरा नाही बनवा. बाकीचे कॅमेरे करू नका राहू दे ना. अरे,